करणार ते तिथलं तिकडं इकडचं इकडं जास्त कुठं अरे ते भरायचंय फक्त असं जास्त असं हे नाही रे पूर्ण लोटाचं काम नाहीये हे म्हणालोय कळलं नाही तुला बोलण्याचा उद्देश ह्या टोकापासून त्या टोका दमून जाशील ते तर इकडे मला आता पोर्च क्लीन करायचा आहे तसं तर रोज डेली करते खालचं सगळं पुसते वगैरे खुर्च्या पण वरती बघा जाळ्या एवढ्या धरतात दर आठवड्याला हे काढावं लागतं आज म्हटलं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तरी दाखवावं मी जे काय पोर्च क्लिनिंग करते डीप क्लिनिंग जेणेकरून ज्यांना करायचं असतं घरातच त्या लेडीजसाठी उपयुक्त ठरेल हा व्लॉग हाच उद्देश आहे तर काय झालेले आहे ते चूक आमची महत्त्वाची ते पण सांगते तर जो काय हा पोर्चचा स्लॅब आहे तो वरती आहे आमचा जो काय स्लॅब आहे ॲक्च्युली सगळ्याच खोल्यांचा किंवा हॉल सकट ते सकट त्यांनी धरलेला आहे त्यामुळे इतकं उंच तो पोर्चचा जो हे आहे स्लॅब तो वरती आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला मला असं खुर्ची घेऊन आणि माझी तर उंची इतकी कमी आहे की माझा हात पण पोचत नाही पण जाळ्या काढता येतात इतकं काय प्रॉब्लेम येत नाही तर नेहमी मी असं खुर्चीवर चढून अशा जाळ्या सगळ्या घासून काढते आणि ते कसे रानात घर असल्यामुळे पांढऱ्या म्हणजे पांढरे कोष्टे आहेत ते सगळ्या आता इथं व्हिडिओत दिसत नाहीत ते जाळ्या आहेत छोट्या ते घासून असं काढावं लागतं हा जो काही झाडू आहे तो प्लास्टिकचा असा आहे त्यानं निघतात अगदीच असं निघत नाही असं नाही तर असं सगळ्या म्हणजे सगळीकडे असं झाडून वरच्या जाळ्या मी ह्या जे काही झाडणी म्हणतात त्या झाडणीने सगळं काढून घेणार घासून म्हणजे सगळा पोर्च वरचा क्लीन होऊन जाईल दर आठवड्याला किंवा 15 दिवसातनं तरी हे करावंच लागतं किमान आठवड्यातनं एकदा तरी करावंच लागतं तर मुलांचा आणि मिस्टरांचा हात मोठा आहे त्यांना पटपट येऊन जातं पण माझं उंचीमुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय पण काय हरकत नाही कधी तर ती दोघे पण मुले पण काढतात असं काही नाही आता हे खाली जे जळमाटे पडले होते त्याच झाडून मी बाहेर ढकलले कारण कोष्टी पडत होते अंगावरनं खाली पण त्यामुळे आणि दर सणाला वगैरे तर काढावंच लागतं त्याशिवाय सण असं म्हणजे व्यवस्थित वाटतच नाही आणि भरपूर जाळ्या तर घरात असू नये जिथे लक्ष्मीचा हात फिरतो तिथे लक्ष्मी असते असे म्हणतात ते काय खोटं नाही असं वाटतंय आणि खरंच जिथं मी हात फिरवते जेव्हा ती जागा स्वच्छ होते तेव्हा मला एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारख्या वाटतात नेहमीच आणि छान वाटतं एकदम वेगळंच वाटतं घरात काहीतरी वारं येताना बघा पॉझिटिव्ह वाईब्स येणारच कारण सगळे जाळे घाण कचरा काढल्यानंतर आपल्याला एकदम मन प्रसन्न होऊन जातं माझं तरी होतं सगळ्यांचं घरांचं किती सुंदर करतेस ग किती क्लिनिंग असं सगळेजण म्हणतात घरातली ती तर इकडे सगळा पोर्च झाल्यानंतर मी या झाडूने सगळ्या जाळ्या कोष्ट्या बाहेर त्यात झाडून घेतलं मुलगा लागलेला अगं मी करतो तर राहू दे म्हटलं मी करते मला म्हणजे जसं पाहिजे तसं मला करून म्हणजे घ्यावं असं वाटतं म्हटलं तुम्ही निम्मं काढल्यावर नाही राहिलं असं होऊन जातं तर इकडे खुर्च्यासुद्धा पुसून घेणार त्याच्यावरसुद्धा वरचं जे काय धूळ वगैरे पडली होती तीसुद्धा क्लीन करून घेतली रेग्युलर सकाळी मी पुसते सगळं हे पोर्चचं जे का हे आहे रेलिंग ते सुद्धा रेग्युलर पुसलं जातं पण आता धूळ पडल्या म्हणून पुसूनच घेऊया असं आणि पाण्यामध्ये मी व्हिनेगर आणि सोडा टाकलेला आहे जेणेकरून सगळं असं ज्या काही ग्रॅनाईट आहेत ते चकचका होऊन जाव्यात ह्यासाठीच आणि इकडे छोटे हत्ती स्वागतासाठी ठेवलेले आहेत त्यातला एक प्लास्टिकचा आणि एक असं चिनी मातीचा आहे ते सगळं धुवूनच घेणार त्यावर सुद्धा पडलेला आहे हुंबरा सुद्धा धुवून घेतला लागलीच आणि हत्तीसुद्धा कसं होतं आठवड्यातून 2-3 वेळा धुवावेच लागतात ते सुद्धा हत्ती असं घाण झाल्यासारखं वाटतं मला म्हणून आणि इकडे त्याच पाण्याने काय करणार सगळा पोर्च क्लीन असा पुसून घेणार आणि क्लीन झाल्यानंतरच खूप सुंदर दिसणार आहे हा पोर्च दाखवते लास्टला तर पुसल्याशिवाय पण छान वाटत नाही आणि किमान 8-15 दिवसातनं असं पूर्ण डीप क्लिनिंग केलं तर एकदम छान राहतं घर नेहमी टापटीप नीटनेटकं राहतं
कुठेच अशी जाळी धरत नाही. आठवड्यातून एकदा तरी वरच्या जाळ्या काढाव्यास लागल्या तरी चालतील, पण घर सुंदर अतिशय नीटनेटकं प्रसन्न वाटतं. पोर्च हा छान दिसतो. सगळेजण म्हणतात प्रशस्त असा तुमचा पोर्च आहे. रजवाडे वगैरे असतात त्यातला जसा बाहेरचा लुक आहे तसा आम्ही केलेला आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसतं. आणि बाहेर कोहळासुद्धा लावावा म्हणतात लाल रंगाच्या कापडात, तो सुद्धा आम्ही वरती लावलेला आहे. आणि ज्या काही मॅट्स आहेत त्या मी रेग्युलर 1-4 दिवसातनं ह्या मॅट पण धुवून टाकत असते. ते असं कोण बाहेर नसतं दाखवा, म्हणजे मोबाईल वगैरे धरायला स्टँड पण नाही, त्यामुळे मला प्रॉब्लेम येतो हे बाहेरचं कसं शूट करायचं. तर आज थोडं थोडं बघूया म्हटलं, दाखवूया. तर असा छान पोर्च झालेला आहे. खूप छान दिसत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा क्लिनिंगचा व्लॉग? पोर्च क्लिनिंग, व्हरांडा क्लिनिंग म्हणू शकतो आपण. तर आवडला असल्यास तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.